शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडून येताना दिसतोय. खास करून तरुण शेतकरी शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करताना दिसतात. गड्या आपला गाव बरा आपली शेती बरी असे म्हणत अनेक शिकल्या सवरलेल्या तरुणांनी मोठ्या शहरातील मोठ्या पगाराची नोकरी सोडून शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचा मार्ग निवडलाय. अशाच एका मेकॅनिकल इंजिनियर तरुणाने शहरातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बुलढाण्याच्या मोताळ तालुक्यातील आपल्या छोट्याशा बोरटेक या गावात शेतीपूरक व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. भगवान पाटील या इंजिनियरने शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत रेशीम उद्योगाच्या माध्यमातून तुतीची लागवड केली आहे. यातून तो वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करतोय. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील बोरटेक गावातील भगवान पाटील हा शेतकरी आहे. त्याचं शिक्षण या ठिकाणी बी मेकॅनिकल झालं आहे. काही दिवस या ठिकाणी या युवा शेतकऱ्याने पुण्यात या ठिकाणी एका खाजगी कंपनीत नोकरी केली आणि त्याला शेतीची आवड असल्यामुळे परत तो गावी आला. गावी आल्यानंतर शासनाच्या जी रेशीम उद्योग आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी त्याच्या असलेल्या 6 एकर शेतातल्या 1 एकरामध्ये या ठिकाणी तुतीची लागवड केली. जुलै 2023 मध्ये या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे. आता वर्षाकाठी जवळपास लाखो रुपये उत्पन्न या ठिकाणी तो शेतकरी घेत आहे. काही दिवस पुण्यामध्ये नोकरी करून भगवान याने आपल्या गावाकडे असलेल्या शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करायची असं ठरवलं. गावात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा रेशीम कार्यालय येथे जाऊन नेमका रेशीम उद्योग कसा करायचा याबाबत माहिती घेतली आणि आपल्या 6 एकर शेतीपैकी 1 एकरात तुती लागवड केली. माझे नाव भगवान श्रीकृष्ण पाटील, राहणार बोरटेक, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. मी म्हणजे मागच्या वर्षीपासून रेशीम शेती करतो. माझं इंजिनिअरिंग झालं आहे, पण कंपनीत काही कारणास्तव मी 2-1 वर्ष कंपनीत काम केलं. 25,000 पेमेंट मिळत होतं. पण शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीत काहीतरी नवीन करावं, त्यासाठी रेशीम उद्योग चालू केला. रेशीम उद्योग चालू करताना शासनाच्या काही योजना आहेत. समजा त्यातून MRGS आहे, सिल्क समग्र योजना आहे. त्यातून MRGS मधून मी तुती लागवड केली. शासनाचं 3 लाख अनुदान, 3.5 लाख अनुदान मिळते त्याला. आणि काही आपल्याला समजा घरून लावावं लागतात. म्हणजे पूर्ण उभारणी, शेळ उभारणी हे ते करण्यासाठी आपल्याला जवळजवळ 3.5-4 लाखापर्यंत खर्च येतोच. तुती लागवडसाठी खर्च येतो आणि इन्स्ट्रुमेंट घ्यावं लागतात. काही चंद्रिका हे साहित्य ते घ्यावं लागतं आहे. अशा प्रकारे मी म्हणजे बी झाल्यानंतर पण सुद्धा आपल्या बी झाल्यानंतर म्हणजे नोकरीच्या मागे न लागता मी हे शाश्वत उत्पन्नाचा स्रोत शोधून समजा रेशीम शेती करतो. गेल्या 7 महिन्यात भगवान पाटील याने रेशीम किडींच्या माध्यमातून 5 वेळा उत्पन्न घेतलंय. याच मोसमात अजून 2 वेळा या ठिकाणी उत्पन्न घेणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. या 7च महिन्यात यांना रेशीम उत्पादनातून जवळपास 2 लाख रुपयांचा नफा झाला. माझ्याकडे 6 एकर शेती आहे. त्यातलं मी 1 एकर क्षेत्र रेशीम म्हणजे तुती लागवड केली आहे. काय किती उत्पन्न आणि किती कसा फायदा होतो तुम्हाला? उत्पन्न म्हटलं तर एका वर्षाकाठी याच्यातून 4 ते 5 बॅच निघतात. आतापर्यंत माझे हे 6वी बॅच आहे. 5वी बॅच म्हणजे आतापर्यंत समजा एक बॅच म्हणजे रोगराईमुळे खराब झाली, म्हणजे त्यातून काहीच उत्पन्न नाही आला. आणि प्रत्येक बॅचला समजा 50-60 हजाराचं उत्पन्न होतं. तर खर्च पाहता या म्हणजे एका बॅचला खर्च जवळजवळ 10,000 खर्च येतो. आणि भाव जर चांगले मिळाले तर लाखापर्यंत समजा एका बॅचचं उत्पन्न होऊ शकतं. म्हणजे आतापर्यंत म्हणजे 5 बॅच झाल्या. 5 मधल्या 40 हजाराच्या 2 झाल्या, 50 हजाराची झाली. आणि आता हा माल काढणं चालू आहे. 1.5 क्विंटलपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे. 1.5 क्विंटलचा 5 म्हणजे आज रोजी 50,000 रुपये क्विंटल भाव आहे समजा. तर 1.5 क्विंटल जर झाला तर आपल्याला 75 हजाराचं उत्पन्न या बॅचमधून निघेल. भगवान पाटील याने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की नोकरीच्या मागे न पडता नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केली तर नोकरीपेक्षा जास्त पैसे आपण कमवू शकतो. शिवाय शासनाच्या विविध योजनांद्वारे आपला व्यवसाय आणि उत्पन्नही वाढेल.
शासनाने त्याला 3,50,000 रुपये या ठिकाणी अनुदान सुद्धा दिले असून अनुदानाच्या माध्यमातूनच त्यांनी आपला हा संपूर्ण व्यवसाय उभा केलाय. काय आवाहन करणार तुम्ही हा युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता काहीतरी शेतीत नवीन काहीतरी शोधून, आणि शासनाच्या भरपूर योजना आहे. शासनाच्या योजना म्हणजे सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही, आणि जे अधिकारी वर्ग आहे म्हणजे त्रास देतात शेतकऱ्यांना. म्हणजे त्याची योजना जे पूर्ण पैसे जे समजा आता आमचे हे शेडचे म्हणजे रेशीमचे 3.5 लाख रुपये अनुदान भेटतं, पण हे जे अधिकारी वर्ग आहे आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही, त्रास देतात, खूप त्रास देतात. काय मागणी काय वरिष्ठांनी याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी शेतकऱ्याचं म्हणजे प्रति हे दाखवावे, असं माननीय उपसंचालक ढवळे साहेब यांनी खूप सहकार्य केलं मला या बाबतीत. पण हे जे आपले जिल्हा लेवलचे समजा आहेत ते सहकार्य करत नाही, आणि म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांना त्रास देतात. शेतीची आवड, शासन योजनांचा अभ्यास, काटेकोर व्यवस्थापन आणि जाणकारांच्या मार्गदर्शनातून आजच्या तरुणांनी नाविन्यपूर्ण शेतीचा आणि शेतीपूरक व्यवसायाचा निवडलेला मार्ग आता चांगले उत्पन्न मिळवून देतोय. कमी जागेत जास्त उत्पन्न घेणाऱ्या शेतीपूरक व्यवसायांकडे आजच्या तरुण पिढीचा वाढलेला कल हा भगवान पाटील यांच्या माध्यमातून दिसतोय. त्यामुळे भगवान पाटील या शेतकऱ्यांना, युवा शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन सुद्धा केलेले आहे की चांगल्या प्रकारे शेती जर केली तर नोकरीला सुद्धा या ठिकाणी मागे पाडू शकते. त्यामुळे युवा वर्गाने नोकरीच्या मागे न लागता चांगली शेती करावी असे सुद्धा या ठिकाणी आवाहन केलेले आहे. आपण सध्या त्यांच्या या ठिकाणी जे तुतीचं शेड आहे त्या ठिकाणी सध्या त्यांचं या ठिकाणी कोसले काढण्याचं काम चालू आहे. वर्षाकाठी आता जवळपास त्यांनी या ठिकाणी या वर्षामध्ये 5 बॅच काढलेले आणि अजून एक बॅच या ठिकाणी ते काढणार आहे. जवळपास त्यांना 2 ते 3 लाख रुपये या वर्षामध्ये त्यांना सरळ या ठिकाणी फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. शासनामार्फत या ठिकाणी 3.5 लाख रुपये या ठिकाणी या योजनेतून त्यांना या ठिकाणी अनुदान सुद्धा मिळालेलं आहे. त्यामुळे शासनाच्या ह्या योजना खूप चांगल्या आहे, फक्त तिथपर्यंत पोहोचणे या ठिकाणी गरजेचं आहे. शिवाजी मामनकार, न्यूज अनकट.